नमस्कार शिंदे साहेब, ते पालचं उपोषण चालू आहे एक संतोष जाधवचं. तर त्याच्या संदर्भात आता 3 दिवस झाले वाटतं मला. तर त्याची काही दखल नाही, काही नाही. काय नेमकं त्या निवेदनातलं काय तथ्य नाही ते विचार, त्याचं उत्तर वगैरे काही दिलं नव्हतं संबंधित. येऊन गेलं का? नाही आता ते उपोषण करते. आता बरेच तिथं गावातले लोक थोडेसे हे झाले होते. हा, त्याच्यामुळं कसं हा 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 नाही, पण ते प्रशासकीय लेवलवर त्याची काय दखल घेते? ते वेळोवेळी निवेदन देतात. ते निवेदन दिल्यानंतर उत्तर देत नाही. मॅडम नमस्कार, मी बोरसे बोलतो. ते हा पालचं जे उपोषण चालू संतोष जाधवचं रोजगार हमी संदर्भात आणि इतर काही मुद्दे टाकलेले 3 दिवस झाले वाटतं त्यांना. तर त्यांची प्रशासनाकडून काही दखल घेतली जात नाही वगैरे असं दिसतंय. तर त्याची काही दखल घेतली का? उपोषण सुटलं का? बर बर, काय दखल घेतली आपण त्याची? काय उत्तर काय? नमस्कार, मी ज्ञानेश्वर बोरसे. दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी पाल तालुका फुलंब्री येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पाल येथील ग्रामस्थ संतोष जाधव हे उपोषणाला बसले होते. ते बसण्याचं कारण असं होतं की त्यांनी गट विकास अधिकारी व इतर यंत्रणेस वेळोवेळी निवेदन देऊन त्या निवेदनात त्यांनी आपले काही घराणं मांडून त्याची चौकशीची विनंती त्यांनी केली होती. परंतु त्या निवेदनाची दखल यंत्रणेने घेतली नाही. परिणामी संतोष जाधव हे 2 ऑक्टोबर 2025 रोजी महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी उपोषणास बसले. प्रश्न असा आहे की ज्या वेळेस प्रशासनाला निवेदने दिली जातात त्या निवेदनाची दखल सर्वप्रथम संबंधित कार्यालयीन प्रमुखांनी घेणे अपेक्षित आहे. कारण त्यांना निवेदन तक्रारी याबाबत काही बंधने घालून दिलेली आहे. त्यासाठी काही कायदेही केलेले आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचा कायदा म्हणजे दत्तक दिरंगाई कायदा. या कायद्याअंतर्गत ज्या बी तक्रारी येतील त्या तक्रारी नियमाप्रमाणे 30 दिवसात निकाली काढणे अपेक्षित आहे. आणि ज्या तक्रारी येतील त्या तक्रारीचं उत्तर संबंधितांना देणे अपेक्षित आहे. परंतु फुलंब्री तालुक्यातील प्रशासन यांना कुठल्याही कायद्याचं व नियमाचं पालन करायचं हुडकत नाहीये की ते जाणीवपूर्वक पालन करत नाहीये. याबद्दल खूप मोठा संक्षिप्त निर्माण झालेला आहे. त्या अनुषंगाने आज मी पोलीस यंत्रणा व त्याचप्रमाणे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मोरे मॅडम यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी आज उपोषण आम्ही सोडले असल्याचं जाहीर केलं. वास्तविक पाहता आज 3रा दिवस आहे. 3रा दिवस उपोषण सोडण्यासाठी आज 3ऱ्या दिवशी गट विकास अधिकारी व संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हे उपोषण सोडण्यासाठी जातात आणि संबंधितांना जे असेल ते आश्वासन देतात. परंतु प्रश्न असा आहे की आता प्रत्येक जणांनी उपोषण करायचे, आंदोलन करायचे आणि त्यानंतरच उत्तर देण्यात येईल किंवा कारवाई करण्यात येईल अशी ही जी भूमिका आहे, ही भूमिका म्हणजे जे शासनाने कायदे अस्तित्वात आणलेले आहे त्या कायद्याचं पालन न करता उपोषण आणि आंदोलन झाल्यानंतरच आणि तेही सुद्धा 2 दिवसांनी 3 दिवसांनी त्या उपोषणाची दखल घेऊन प्रशासनाची बदनामी होऊ नये म्हणून कुठेतरी छोटी मोठी दखल घेतल्या जाते आणि
संबंधितांना कारवाई करण्याचं जे असेल ते आश्वासन दिलं जातं। परंतु सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की हे अधिकारी व त्याच्या अधीनस्थ जे कर्मचारी असतील हे सर्व शासनाचा पगार वेळेवर घेतात, परंतु शासनाचे जे नियम आहे, शासनाचे जे कायदे आहे, शासनाच्या ज्या गाईडलाईन्स आहे, त्या गाईडलाईन्सचं त्या कायद्याची अंमलबजावणी हे अधिकारी करत नसतील तर प्रत्येक वेळेस ग्रामस्थांनी, नागरिकांनी, शेतकऱ्यांनी आंदोलनच करायची का? आणि आंदोलन झाल्यानंतरच कारवाईचं आश्वासन द्यायचं का? असा प्रश्न आता प्रशासनाप्रती उपस्थित होत आहे। फुलंब्री तालुक्यात जो प्रकार सुरू आहे हा प्रकार निषेधार्थ आहे। तरी मी जिल्हा प्रशासनाला विनंती करू इच्छितो की आपण फुलंब्री तालुक्यातील जो शासकीय कामकाजात गैरप्रकार सुरू आहे त्या कामकाजावर तातडीने लक्ष घालून शासनाच्या नियमाची अंमलबजावणी का केली जात नाही याची सविस्तर चौकशी करून जे दोषी आढळतील त्यांना शासन करणं अत्यंत गरजेचं झाले आहे। तसं न झाल्यास यापुढेही शासनाचे नियम धाब्यावर बसून कामकाज सांभाळणे व ग्रामस्थाकडून येणाऱ्या तक्रारींना, येणाऱ्या निवेदनांना दखल घेण्याऐवजी आलेले निवेदन हे गुलदस्त्यात ठेवून प्राप्त पदाचा व अधिकाराचा गैरवापर फुलंब्री तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्याकडून होतच राहील असे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचे वाटते। धन्यवाद।